सागरने मला तो कार्डबोर्ड चिटकवून दिलेला आहे 3 ह्याचा. आणि नंतरला म्हटलं मी तोपर्यंत दुसरं काम करतो, म्हणजे डोंगर बनवायचा विचार चालला आहे, म्हणजे डोंगर बनवायचे आहेत. तर त्यासाठी मग सागरला म्हणून मी ते करतो आणि तोपर्यंत तू मला कट करून ठेव. ते महादेवांचा फोटो कट करायला सांगितलं त्यांना. तर मग म्हटलं मी तोपर्यंत डोंगराचं तयारी करतो. डोंगराच्या तयारीसाठी ते कपड्यातून शोधून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर म्हटलं ते डोंगराच्या काट्या उभ्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी हे डबे आणि मी माती शोधून आणलेली आहे. म्हणजे त्या काट्या उभ्या करून त्यानंतर त्यावरती कपडे टाकायचे. तो कपडा टाकायचा डोंगरासाठी. आणि खालच्या पण घरात तयारी चालू आहे गणपतीची. बघताय अन्न आहे आणि गद्दा आणि तात्या चालले, त्यांची पण तयारी चाललेली आहे. मग तुम्हाला मी दाखवीन सगळ्यांच्या नंतरला डेकोरेशन कशा प्रकारे आहेत ते. तोपर्यंत सध्या आपण आपलं डेकोरेशन करून घेऊया. तर आता या काट्या आहेत ते मग डोंगर आय थिंक मला तर 2 फुटाचे डोंगर बनवायचे. तर ते आता मी बनवायला सुरुवात करतो. तर आता डोंगर बनवायचं चाललं आहे आमच्या ह्या साईडला. हे तुम्ही ओढणी बघताय अशा प्रकारे जे मांडले त्या टाईपमध्ये डोंगर बनवायचं आहे. सागर आहे सोबतीला. आणि ते पुट्टी आता आम्ही हे मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये मिक्स करून डुबवून ते मग पुढे इथं बसवायचे आणि त्यामध्ये आपला गणपती बाप्पा बसणार आहे. तर त्यानुसार आता आम्ही डेकोरेशनची सुरुवात करूया. हे बघतो तर आता डेकोरेशन थोडंफार काम केलेलं आहे आणि थोडंफार काम बाजूला ठेवून आता आम्ही गणपती आणायला चाललो आहे. गणपती आमचे सर्व गणपती मंदिरामध्ये येतात. तर सगळ्यांचे आलेले आहेत. म्हणजे सगळे आता आपापल्या गणपती घेऊन जायला लागले. तर आता आम्ही देखील चाललेलो आहे. तयारी सगळं. पाठ कुठे मम्मी? पाठ मोठी मम्मी घेऊन गेले पुढे. सागर ये. मोठे मम्मी पाठ घेऊन चाललेले पुढे. आपण पण जाऊया. पप्पा तर पुढे गेलेले आहेत. गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत आमच्या आले हो गणपती आले. साजरा झाला आज घरात गणपती आले. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज घरात गणपती आले. सारे गारे गारे रे बगरे सारे बारी रे सारे सारे गारे गारे रे बगरे सारे बारी रे निजा सारे गारे गारे सारे गा बगा बारी रे सारे सारे गासा बगा निबा सारे रे. हे देवा मी तुझी लेकरे सांभाळ तू मोरेश्वरा. चरणी तुझ्या मागणे कहे राहो कृपा लंबोदरा. हे गणनायका सिद्धी
आता पाठी बघितलं आम्ही स्केच काढत होतो. तर महादेवाचं आम्ही हे करत होतो, स्केच काढत होतो. कारण की ते बघा इथं काढलेलं आहे, मी काढत होतो पण मला खूप वेळ लागला काढायला आणि प्रॉपर येत नव्हतं. म्हटलं खूप वेळ झालं, त्यापेक्षा मी म्हटलं बॅनर प्रिंट करतो. तर बॅनर प्रिंट केलं त्याच्यावर मी स्केच काढून मग ह्याच्यावर रेखाटलेलं आहे. आणि मग आता तेच आता आम्ही काढलं आहे आणि सागराला त्याला गिरवते. मग त्यानंतर मग मी ते कट करून घेणार आहे. कट करून झाल्यानंतर त्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे, शाडो कट करून. आणि आता डोळ्यातून पाणी येते कारण की मच्छर खूप आहे. मी दुर्गंडी केले इथं बघताय पाठी. आणि आता हे केले मी, हे डोंगर आम्ही बनवलेले होते ते आता सुकलेत, म्हणजे सुकत आहेत थोडेफार. आणि त्या इथे हे बघते तुम्ही गमाचं पाणी केलेलं आहे आणि टिश्यू पेपर त्याला लावणार आहे आम्ही. तर मग त्यासाठी आता मी टिश्यू पेपर लावून घेतो, तोपर्यंत सागर ते स्केच करून करेल. मग करूया, अजून पुढे बघत राहा कशा प्रकारे तयारी चालली ती. आता शंकर भगवानांचा पण स्केच कापून झालेला आहे आणि सागर फिनिशिंग देतो आहे बाजूने. आणि कूलर लावलेला आहे सुकण्यासाठी, कारण की उद्या गणपती बाप्पा बसणार आहेत. तर आणि पप्पांना पण मी कामाला लावलेलं आहे. इकडे बाहेर मी पप्पांना सांगितलं या काट्या तोडून आणल्या होत्या मी. सुक्या काट्या तर भेटल्या नाही, पण पावसात ओली झाली होती तरी ह्या काट्या भेटल्या होत्या मला. त्यांना सांगितलं तेवढं करून द्या, कलर मारून द्या त्याला. तर ते चाललं आहे, नितळून मारा सांगतोय खाली. मग ते आता त्यांना सांगितलं कलर मारून द्या, तेवढ्यावर मी बाकीचं अजून दुसरं करतो. पाठी पडदा पण लावायचा आहे. बघा हा पडदा आहे तो, मी हा पडदा निळा पडदा मी, हा व्हाईट होता टाका म्हणतात त्याला, तर त्याला मी ह्याच्यामध्ये मिक्स केलं. ते स्टिनर आणलं होतं निळ्या कलरचं. तर हे बघा बाल्टीमध्ये आहे, त्यामध्ये बुडवला होता. आणि मग तेव्हा कुठे तो निळा त्याला केला मी, कारण की मला त्याला पेंट करायचं होतं, बट टाईम तेवढा नाही आहे. आणि म्हणून म्हटलं हा पडदा डुबवून काढला पाण्यातून. आणि आता बघू, आता पडदा लावायला घेतो मी. बघताय की पाठी पडदा लावायचा तिथे. तर आता फायनली आम्ही कपडा पण पाठी लावला आहे. तुम्ही बघताय कपडा लावताना तुम्ही बघितलंच असेल पाठी. तर कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगा कपडा. कारण की मला त्याच्यावरती पेंट करायचा होता, तो ढगाचं स्ट्रक्चर द्यायचं होतं. बट एवढा टाईम नव्हता की ते मी आलो आहे, म्हणजे काल आलो आहे. आणि आज 6 तारीख आहे आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. तर त्यामुळे एकच दिवसाचा टाईम होता माझ्याकडे. तर कलर मी करत बसलो असतो तर तो सुकला नसता. आणि कारण की कपडा गावीच होता तो. जर मुंबईला असता तर मी मुंबईला करून आणला असता, पण गावी होता त्यामुळे जर एका दिवसात सुकणं पॉसिबल नव्हतं. पण मग मी इकडे आल्यावर फक्त स्टिनर टाकलं, स्टिनरमध्ये कपडा डुबवून काढला आणि बरं झालं आम्हाला ऊन भेटलं. दुपारी ऊन थोडं पडलं होतं, मग त्यात सुकवून घेतला मी. आणि कपडा आता पूर्णपणे सुकलेला आहे. तर जरा चांगलं स्ट्रक्चर वाटतंय. मला वाटलं नव्हतं की एवढं भारी वाटेल की ढगाचं स्ट्रक्चर येईल, मला काही ना काहीतरी करावं लागेल असं. पण वाटतंय चांगलं वाटायला लागलं ते. तर अजून थोडंफार अजून ढगाचं स्ट्रक्चर द्यायचा प्रयत्न करतो मी पाठी. सागरची पण खूप हेल्प झालेली आहे माझा, खूप. सागर जाणार आहे, वैभववाडीला जाणार आहे. तर त्याचा लगेच लगेच थोड्या टायमाने तो त्याचा जायचा विचार होता वैभववाडीला. पण आता 2 दिवस झाले तो अजून संगमेश्वर गणपती बसवूनच जाणार आहे. तर तो थांबलेला आहे. तर ठीक आहे, अजून खूप डेकोरेशन पुढचं बाकी आहे, तर ते करून घेऊया. तर पाहत राहा तुम्ही शेवटपर्यंत. फायनली कशा प्रकारे डेकोरेशन होतं ते तुम्हाला दाखवतोच मी.
तर थोडंफार झालेलं आहे, आता डोंगर बनवून घेतलं आहे आणि बाजूनी पाण्यासाठी आम्ही हे बॅनर लावलेलं आहे, इकडनं पाण्याचा फ्लो सोडायचा आणि आता सागर कलर मारून घेतो. थोडाफार लाईट गेली तिथे म्हणून मी मारून घेतला आणि आता सागर त्याच्यावर डबल हात मारतो आणि मी म्हटलं स्प्रे कलर घेतला आहे ग्रे कलरचा आहे, तर तो मारून घेऊया ह्याच्यावरती. तर आता ऑलमोस्ट झालंच आहे, म्हणजे थोडंफार राहिलं लाईटिंग करायची. तर आता वाजलेत किती 1:30 वाजलेलं आहे. तर सागर पण खूप थकलेला आहे. तर आता झालेलं आहे करून, थोडंफार बाकी अजून म्हणजे बाकीच आहे थोडंफार काम. आता ते उद्या बघू करूया गणपती बाप्पा बसल्यानंतर. तर मग फायनल डेकोरेशन तुम्हाला दाखवतो उद्या. तर सध्या आत्तापर्यंत बघून घ्या. तर शुभ सकाळ मित्रांनो. काल रात्री 2 3 वाजेपर्यंत 3-4 वाजेपर्यंत आम्ही काम करत होतो डेकोरेशनचं. ते मग थोडंफार राहिलंच होतं. तर आता उरलेलं आहे काम ते आत्ता करून घेऊया. त्या पाठी फ्रेम शंकराची आम्ही स्केच जे काढलं होतं ते कट करून आम्ही लावलेलं आहे आणि पाठी एल ई डी स्ट्रीप लावलेले आहे. त्यानंतर आता थोडंफार राहिलं ते करून घेऊया. त्याला महादेवांचं थोडंफार काम राहिलं होतं, ते पण आता पूर्ण झालेलं आहे. आणि आता बाकीचे जास्त काही लायटिंग करायची नाही आहे. तर लायटिंग मी दोनच ठेवलेले आहे. सागर असं काही आपलं डेकोरेशन आहे. आणि थोडंफार राहिलंच आहे तरी ते करायचा प्रयत्न करतो हळूहळू, म्हणजे करावंच लागलं आता लवकर. तर आता बेल लावायचं कामं चालू आहे. तर सागरला बोललोय लावून घे तेवढं, तर सांगितलंय करतोय. बेल आणलंय त्या एक सिल्वर आणि गोल्डन कलरमध्ये बेल आणले हे बघा. आणि आपला वामन दिवा पण लागलेला आहे इथे. आणि आता थोडंफार डेकोरेशन आपल्या गणेश मंदिराचं राहिलं होतं. इथे पाठी थोडंफार म्हणजे करूया आता पाठी प्लेन भिंत दिसते, तर म्हटलं थोडंफार करून घेऊया काय डेकोरेशन, पडदा वगैरे लावून घेऊया. तर आता ते आम्ही करून घेतो. तर माझ्याबरोबर आहे सागर. तर आता आम्ही दोघं मिळून करू. त्यानंतर मग आम्ही भजनाला जायचं आहे. तर बघू त्यानंतर भजनाला जायचं आहे. भजन तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आमचं होतं आहे. या लवकर भेटूया.